ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, आज आपण संक्रांतीला काय करायचं आहे. आज संक्रांत आहे ना. मग देवानं काय केलं, सगळं देऊन टाकलं. दिले इंद्रिय हात पाय कान, मुख डोळे बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जो सगळं दिलं, डोळे हात पाय कान मन बुद्धी सगळं देऊन टाकलं. गाडी बंगला, मंत्रिपद, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, आमदार खासदार सगळं दिलं. पण त्यांना त्याच्या पायाखाली एक गोष्ट लपून ठेवली. लक्ष्मी म्हणा, का हो तुम्ही सगळं दिलं पण ते एक का लपून ठेवलं? काय? सुख. तुझ्या पायी सुख सर्व आहे. हे कोणा गावातलं? तुकाराम महाराजांना समजलं. देवानं काय लपवलंय? सुख. आईबाप आपल्याला सगळे देतात, पण ते काय लपून ठेवतात? सुख. आणि आपले वडीलधारी माणसं, त्याने आपल्याला सगळं दिलं, पण काय लपून ठेवलं? सुख. म्हणून सुखा लागी जरी तू करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूपवशी, जन्म मरणाचे दुःख विसरसी. मग आपण ज्या वेळेला भगवंताच्या जातो आणि भगवंताच्या काय करतो? पाया पडतो. कुठं? पाया. का पडतो? त्याच्यापाशी काय लपलेलं आहे? सुख. आईवडिलांपाशी काय आहे? त्यांच्या ज्या वेळेला आपण पाया पडतो ना, तर त्याच्यामध्ये काय आहे? सुख. वडीलधाऱ्या लोकांच्या आपण पाया पडतो, त्याच्यापाशी काय लपले? सुख. म्हणून आज संक्रांत आहे. आज संक्रांतीला आपण संकल्प करूया, मी भगवंताच्या पाया पडतो. माझ्या हृदयात देव आहे. मी आईबापाच्या पाया पडतो. मग त्यावेळेला ते आपला आशीर्वाद देतात, वडीलधाऱ्याचे. आज ह्या कलियुगामध्ये काय माणूस उन्मत्त झाला, बेईमान झाला, उपकाराची आठवण विसरला, आणि त्याच्यापाशी काय झाला? या इंटरनेटमुळं, या विज्ञानामुळं आणि पाश्चात्य विचारामुळं आजचा माणूस बिघडून गेलेला आहे. पण ध्यानात ठेवा, कर्माचं फळ कोणाला चुकत नाही. उन्मत्तपणा जो असतो तो त्याला फेडावा लागतो. म्हणून आज आपण करू, गोडवा घ्या तीळ संक्रांतीचा. तिळगुळ घ्या, गोड बोला, गोड चाला, गोड वागा. आणि हा गोडवा जीवनामध्ये काम जर ठेवला तर तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. म्हणून पुंडलिकानं काय केलं? आईवडिलांची सेवा केली. तिथं स्वतः देव गेला तरी त्याने देवाकडं बघितलं नाही. काय? श्रावण बाळाने काय केलं? आईवडील कुठं नेले? काशीला नेले. रामानं काय केली? बापाची आज्ञा पाळली. कृष्णाने काय केलं? कृष्णाने आपले आईबाप बंदित होते, ते मोकळे केले. तर कृपा करून आईवडिलांना वृद्धाश्रमात घालू नका. आईवडिलांच्या आज्ञा पाळा आणि त्यांची सेवा घ्या. त्यांनी तुमच्याकरता केलेले. खरे देव कोण आहे? आईबाप आहे. सुख कुठे? आईबापाच्या पायात. कुठे? वडीलधाऱ्याच्या आज्ञात. म्हणून आजच्या दिवशी आपण संकल्प करा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.